राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले। देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। उद्या प्रफुल्ल पटेल कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। आम्ही विनंती केलेली आहे की आम्हाला पण त्याच्यामध्ये सामावून घ्यावं, राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा देखील एक सामावून घ्यावं म्हणून राज्यातल्या मंत्रिमंडळ केलेली आहे। पुढे पाहूयात, भाजपकडून मंत्रिपदासाठी 5 नावं समोर करण्यात आलेली होती आणि त्यात आपण अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत अलीला रामदास आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, आपण बघतोय की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय, काय माहिती आहे याबद्दल? बरोबर आहे। काल एक अत्यंत महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीमध्ये सुनील तटकरे, छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे यांची झाली होती। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली होती। त्यानंतर हे सर्व नेते अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेण्याकरता आणि राजनाथ सिंग यांची भेट घेण्याकरता त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते जे.पी. नड्डांच्या, आणि त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले। दरम्यानच्या काळात जे नाव भारतीय जनता पक्षाला देण्यात आलं त्यावरती अंतिम शिक्कामोर्तब झालेला आहे आणि प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये हे आता निश्चित झालेलं आहे आणि प्रफुल्ल पटेल यांना आता कुठलं खातं दिलं जातं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 3 ते 4 खात्यांची मागणी करण्यात आली आहे। त्यापैकी एक खातं निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या घडीला तर प्रफुल्ल पटेल यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्वाने त्या पद्धतीनं विचार केला जातो। केंद्रीय नेतृत्वाने खास करून अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकलेला आहे। यापूर्वी देखील हवाई वाहतूक मंत्री म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी मोठं काम केलं होतं संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये। त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रात ते मंत्री होतील, पण यावेळेस भारतीय जनता पक्षासोबत आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या घडीला जर बघितलं प्रफुल्ल पटेल यांच्या नावावरती अंतिम शिक्कामोर्तब झालं आहे आणि होऊ शकतं काही क्षणामध्ये त्यांच्या पुढे पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं फोन देखील जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। आणि दुसरीकडे आपण बघतोय भाजपकडनं देखील एक महत्त्वाची बातमी हाती